नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दुसरा सेकंड व्हिडिओ पाहणार आहोत. इयत्ता 11वी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयातील प्रकरण क्रमांक 2 जे व्यापार. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण किरकोळ व्यापाराचे असणारे प्रकार याविषयी आपण माहिती पाहत आहोत, ती माहिती घेतलेली आहे. नेक्स्ट पुढचा जो प्रकार आहे किरकोळ व्यापाराचा तो म्हणजे साखळी पद्धतीची दुकाने. चेन स्टोरेज म्हटलेलं आहे की साखळी पद्धतीने की साखळी पद्धती दुकाने हे एखाद्या संघटनेच्या मालकीचे असतात. शहराच्या किंवा देशाच्या विविध भागामध्ये अनेक शाखांचे जाळे पसरलेले म्हणजेच साखळी पद्धतीची दुकाने होय. या प्रकारच्या मालाची विक्री मालकी हक्काद्वारे करता येते किंवा केली जाते. मुख्य कार्यालयातून त्यांच्यावर मालकी हक्क, व्यवस्थापन आणि नियंत्रण ठेवले जाते. ही दुकाने अंतर्गत सजावट व बाहेरून एकसारखी दिसतात. जसं उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल फर्निचर, नावाची पाटी बनवणे असेल, कामगारांचा गणवेश एकाच रंगाचा किंवा एकसारखी नक्षीकामे असलेली दुकाने. आपल्याला व्याख्या काय सांगता येईल साखळी पद्धती दुकानामध्ये की पहिली व्याख्या, जी दुकाने एका व्यावसायिक संस्थेच्या मालकीची असून त्या सारख्याच प्रकारची असतात त्यांना साखळी पद्धती दुकाने असे म्हटलेलं आहे. की जी दुकाने एक व्यावसायिक संघटनेच्या मालकीची असून त्या सारखीच प्रकारची असतात त्यांना साखळी पद्धती दुकाने असं संबोधण्यात आलेलं आहे. दुसरी व्याख्या क्लार्क अँड क्लार्क यांच्या मतानुसार की साखळी दुकाने म्हणजे असा किरकोळ व्यापार की जो एकसारखे उत्पादने किंवा एकच व्यवस्थापन आणि केंद्रीय मालकीद्वारे चालवले जातात, अशा दुकानांना साखळी दुकाने असे म्हणतात. जसं उदाहरणार्थ आपल्याला सांगता भारत बाटा असेल, रेडियम्स असेल, विजय सेल्स असेल, क्रोम असेल, हे जे मोठमोठे आपण पाहतो की प्रत्येक विजय सेल्स आपल्याला माहिती विद्यार्थी मित्रांनो, किंवा रेडियम्स असेल की अशी जी दुकानं आहेत, किंवा क्रोमा आपण बघितलेलं आहे की अशी ही जी पद्धती आहे ती साखळी पद्धतीच्या दुकानाची आपल्याला उदाहरणं सांगता येतील. साखळी पद्धती दुकानाची वैशिष्ट्ये काय सांगता येईल तर पहिलं वैशिष्ट्य कमी व निश्चित किंमत. या व्यापारी असतो तो व्यापार काय करतो, व्यापार करताना लागणारा कमी खर्च आणि वस्तूचे उत्पादन कमी किंमत असल्याने एकंदरीत वस्तूची किंमतही कमी असते. साखळी पद्धतीमध्ये सर्व दुकानामध्ये एकाच किमतीने मालाची विक्री केली जाते. एकसारखेपणा दुसरा वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की या दुकानामध्ये जर बघितलं आपण अशा व्यवसायामध्ये तर प्रत्येक साखळी दुकानाची दुकाने एकसारखी दिसून येतात. त्यातील अंतर्गत सजावट, खिडकी योजना असेल, रंगसंगती असेल ही सारखीच असते. यामुळे ग्राहकांना अशा दुकाने सहज ताबडतोब ओळखता येतात. त्यानंतर वस्तूची मर्यादित प्रकार की वस्तूची मर्यादित या साखळी पद्धतीतील दुकानात विशिष्ट उत्पादनाच्या उत्पादित मालाची विक्रीच केली जाते. उत्पादकांना अशा प्रकारची दुकाने सुरू करत असतात आणि वितरण देखील साखळी पद्धतीनेच दुकाने चालवत असतात. जसं उदाहरणार्थ बाटा कंपनीची दुकाने ही फक्त त्यांनी उत्पादित केलेल्या चप्पल्स असतील, शूज असतील यासारखीच विक्री त्या दुकानामध्ये केली जाते. म्हणजे ब्रँडेड म्हणता येईल, बाटा म्हणता येईल आपल्याला, किंवा विजय सेल्स असेल किंवा क्रोमा असेल की अशी दुकानं आहेत ते एक वस्तूची मर्यादित प्रकारे तिथे विक्री केली जाते. त्यानंतर चौथा आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक. ही साखळी पद्धती दुकानामध्ये जर बघितलं आपण अन्य दुकानाच्या तुलनेने तर पैशाची मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागते. या दुकानासाठी कर्मचाऱ्यांचा पगार असेल, जाहिरात असेल, मालाची मांडणी असेल, हे मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणुकीची आवश्यकता असते. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य सांगताना आपल्याला की शाखांद्वारे मालाचे वितरण की या साखळी पद्धती दुकानामध्ये उत्पादकाकडून मुख्य कार्यालयात मालाची खरेदी केली जाते आणि विविध शाखांमार्फत त्याची विक्री केली जाते. त्यानंतर आपल्याला पुढच्या वेळेस सांगता येईल रोखीने विक्री म्हटलेलं आहे की साखळी पद्धतीने दुकाने रोखीनेच मालाची विक्री केली जाते
ग्राहकांना उधारीची सवलत या ठिकाणी दिली जात नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळं पैसे बुडण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही किंवा पैसे बुडत नाहीत. त्यानंतर मालाची गुणवत्ता म्हटलेलं आहे की आपल्याला पुढचं वेळेस काय दिलं की साखळी पद्धतीच्या दुकानामध्ये ज्या वस्तू विक्रीसाठी असतात त्या उच्च प्रतीच्या आणि दर्जेदार वस्तू विक्रीच असतात. साखळी पद्धती दुकानात ग्राहकांना त्यांच्या मालाच्या दर्जाबाबत गॅरंटी किंवा खात्री दिली जाते, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा एक प्रकार आहे, पुढे सांगितलेला आहे एकच किंमत असणारी दुकाने. की पुढचा किरकोळ व्यापाराचा प्रकार काय दिलेला आपल्याला, एकच किंमत असणारी, वन प्राइस शॉप, म्हणजे एकच किंमत असणारी की ज्या दुकानामध्ये मालाच्या वस्तूची किंमत एकसारखीच असते. बघा, ज्या दुकानात मालाच्या वस्तूची किंमत एकसारखीच असते त्यास एक किंमत असलेली दुकाने असे म्हणतात. या दुकानाद्वारे कमी किमतीत दैनंदिन उपयोग येणाऱ्या विविध प्रकारच्या मालाची विक्री केली जाते. मालाचा आकार आणि गुणवत्ता यानुसार उत्पादित मालाची एकच परंतु सारख्याच किमतीने विक्री केली जाते. या दुकानात मालाच्या किमतीच्या अगोदर निश्चित ठरलेल्या असतात, म्हणून ग्राहकांना वस्तूच्या किमतीबाबत कोणत्याही प्रकारचा तडजोड करता येत नाही. म्हणजे किंमत शक्यतो कमी करतच नाही, कारण एकच किंमत असते. त्यामध्ये आपल्याला सांगता येईल, उदाहरणार्थ भेटवस्तू असतील, घड्याळे असतील, शॅम्पू असेल, केसाची उत्पादने असतील, घरगुती सामान असेल, काचेच्या वस्तू असतील की अशा सर्वसाधारणपणे कोठेही या दुकानामध्ये वस्तूची किंमत जसं 49 रुपये, 99 रुपये, 199 रुपये, 501 रुपये की अशा पद्धतीने त्या वस्तूच्या किमती एकच किंमत असतात. किंमत शक्यतो कमी केली जात नाही, कमी नसते. आता या एकच किंमत असलेल्या दुकानाचे वैशिष्ट्य काय सांगता येते आपल्याला, तर पहिलं वैशिष्ट्य त्या व्याख्यानुसार किंवा नावानुसारच आपल्याला सांगता येईल एकसारखी किंमत. की या दुकानामध्ये एकच किंमत असणाऱ्या दुकानात सर्व प्रकारच्या मालाच्या मोठ्या किंवा छोट्या वस्तूची किंमत एकाच स्वरूपाची असते. तिथं घासघीस करण्यास वाव नसतो किंवा वस्तूची किंमत कमी केली जात नाही. त्यानंतर कमी किंमत, एकच किंमत असणाऱ्या दुकानात वस्तूच्या किमती कमीत कमीच असतात, हे लक्षात घ्या. तिसरं वैशिष्ट्य काय सांगता येईल, विविध प्रकारचा माल. यामध्ये एकच किंमत असणाऱ्या दुकानात मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या मालाची विक्री करण्यात येते. या दुकानात माल निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य वाव दिलेले असते. जसं उदाहरणार्थ खेळणी असेल, स्टेशनरी असेल, प्लास्टिकच्या वस्तू असतील किंवा ब्युटी पार्लर, ज्याला सौंदर्य प्रसार म्हणता येईल आपल्याला, की अशा प्रकारच्या वस्तू. त्यानंतर ठिकाण, एकच किंमत असणारी दुकाने सर्वसाधारणपणे शहराच्या व्यापारी केंद्र, रेल्वे स्टेशनजवळ, बस स्थानकाजवळ व इतर गर्दीच्या ठिकाणीच अशा प्रकारची दुकाने स्थापन केलेली असतात. काही वेळी अशी दुकाने तात्पुरत्या काळासाठी यात्रा किंवा प्रदर्शन या ठिकाणी सुद्धा स्थापन करण्यात येतात. रोखीने विक्री. आता आपल्याला माहिती की या एकच किंमत असणाऱ्या दुकानामध्ये मालाची विक्री ही उधारीवर केली जात नाही, तर पूर्णतः रोखीने केली जाते. ग्राहकांना कोणत्याही प्रकारची उधारी सवलत दिली जात नाही, त्यामुळे रक्कम बुडण्याचा धोका कोणत्याही प्रकारचा निर्माण होत नाही. कमी भांडवल. या दुकानात कमी प्रमाणात आणि लहान लहान वस्तू असल्याने भांडवलही कमी लागते. आणि लास्ट प्रकार आपल्याला सांगता येईल शेवटचा, की ज्याला आपण मॉल म्हटलेला आहे. मॉल हे एक मोठे बंदिस्त खरेदीचे ठिकाण असते, ज्यात विविध प्रकारच्या दुकाने, व्यापार व उपग्रहे असतात. आधुनिक खरेदीचे मॉल हे एक अमेरिकन संज्ञा आहे. की मॉल ही जर बघितले आपण तर ही अमेरिकन देशाची असणारी संज्ञा आहे, की ज्यामध्ये एक किंवा अनेक इमारती मिळून एक समूह निर्माण होतो, ज्यामधून ग्राहकाला विविध वस्तूची खरेदी एका विभागातून व अन्य विभागात करता येते. आजच्या बदलत्या परिस्थितीनुसार मॉलमध्ये वस्तू खरेदी करण्याची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे, ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. 20व्या शतकात
खरेदी मॉल ही मनोरंजन केंद्र झालेले आहेत, ज्यात सिनेमागृह, उपग्रह, प्रेक्षकगृह समाविष्ट आहेत. विविध प्रकारच्या वस्तूची उपलब्धतेमुळे खरेदी मॉल हे आत्ताच्या काळाचे विशेष लोकप्रिय बनलेले आहे. जसं उदाहरणार्थ अभिरुची मॉल, सिटी प्राईड, फिनिक्स मार्केट सिटी, विविध किरकोळ दुकाने, एकछेती दुकाने, साखळी पद्धती दुकाने, मॉल यांच्यामध्ये अतिशय सूक्ष्म फरक आहे. अत्यंत फरक जर बघितला आपण तर थोड्या प्रमाणावर आहे. मग किरकोळ व्यापाराचे नवीन प्रवाह म्हटलेला आहे की ज्यामध्ये भारतीय परिस्थितीमध्ये आजच्या काळात ऑनलाईन खरेदी विक्री करणे हे लोकप्रिय झालेलं आहे. कमी गुंतवणूक, साठवणुकीची आणि गोदामाची आवश्यकता नसते. ग्राहकाशी समोरासमोर संवाद साधण्याची आवश्यकता नसते. इत्यादी कारणामुळे विक्रेत्यासाठी एक सोपे व्यासपीठ आहे. त्याचेच लक्ष त्वरित सेवा आणि दर्जा यावर केंद्रित केलेले असते. ऑनलाईन किरकोळ व्यापारासाठीही लोकप्रिय उदाहरण आपल्याला सांगता येतील की ऑनलाईन आपण जर वस्तू खरेदी विक्री करू शकतो. त्यामध्ये ॲमेझॉन सांगता येईल, फ्लिपकार्ट सांगता येईल, मायंत्रा की अशी आपल्याला अनेक उदाहरणं हे सांगता येतील की हे किरकोळ व्यापाराचे नवीन प्रवाह आपल्याला असल्याचे दिसून येतात. की अशा प्रकारे किरकोळ व्यापारी म्हणजे काय, किरकोळ व्यापारीचे असणारे प्रकार याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. प्रकरणामधला पुढचा एक भाग जो आहे तो आंतरराष्ट्रीय व्यापार, त्यालाच विदेशी व्यापार असे म्हणतो आपण, की ज्यामध्ये प्राचीन भारतामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार विविध प्रकारच्या योग्य उत्पादनासाठी जसे रेशमी, हातमाग, दागदागिने इत्यादीसाठी केला जात होता. जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा देशामध्ये जो व्यापार केला जातो त्या व्यापारास आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हणतात. 2 किंवा 2 पेक्षा वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये, वेगवेगळ्या देशामध्ये जो व्यापार किंवा व्यवसाय केला जातो त्यालाच आंतरराष्ट्रीय व्यापार असे संबोधले जाते. 2 देशामधील राजकीय संबंध व्यापारावर प्रभाव पाडत असतात. कसे संबंध आहेत त्यानुसार सुद्धा व्यापारावर ते प्रभाव पडत असतो. आंतरराष्ट्रीय व्यापार प्रक्रियेत नेहमीच जटिल आणि कठीण आणि लांबलचक अशी असते. सरकारी धोरणे, अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय कायदे व चलन इत्यादी सारख्या विविध कारणे व्यापार क्रियेवर प्रभाव पाडत असतात. जगभरात बहुतेक अर्थशास्त्रज्ञ सहमत आहेत की व्यापार देशाच्या संपत्तीला चालना देण्यास मदत करत असतो. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे ग्राहकांना विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवा मिळत असतात. की यामध्ये मग पहिला जो व्यापार आहे तो निर्यात व्यापार म्हटलेला आहे. की विदेशी वस्तू व सेवांची निर्यात व्यापार म्हणजे काय, कशाला म्हणता येईल की विदेशी वस्तू आणि सेवांची विक्री करणे म्हणजेच निर्यात व्यापार होय. बघा, विदेशी वस्तू आणि सेवांची विक्री करणे म्हणजेच त्याला निर्यात व्यापार असे म्हणतात. निर्यात व्यापाराची कार्यपद्धती ही आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल की ज्यामध्ये प्राथमिक अवस्था, त्यानंतर दुसरं दिलं आहे न भरणा पूर्ण अवस्था, त्यानंतर न भरणा अवस्था पूर्व अवस्था, त्यानंतर न भरणा पाश्चात्य अवस्था, अशा वेगवेगळ्या अवस्था त्यामध्ये दिलेल्या आहेत. प्राथमिक अवस्थेमध्ये नोंदणी आणि मध्यवर्तीची नेमणूक की अशा प्रकारे त्यामध्ये आपल्याला निर्यात पद्धतीमध्ये माहिती आपल्याला सांगता येईल. त्यामध्ये आदेशाची पावती, त्यानंतर पतपत्र, भरणापूर्व अर्थव्यवस्था पुरवठा हे आपल्याला वेगळे तिथं माहिती दिली. किंवा प्राथमिक अवस्था आपण सर्वप्रथम पाहूया की प्राथमिक अवस्था की नोंदणी म्हटलेला आहे. निर्यातदाराने स्वतः नोंदणी पुढील विविध अधिकाऱ्याकडे करावी लागते की जसं परराष्ट्र व्यापार विदेशालय किंवा प्रादेशिक आयात, त्यानंतर निर्यात परवाना अधिकारीकडून आयात निर्यात कोड क्रमांक प्राप्त करण्याची गरज असते.
आयकर अधिकाऱ्याकडून कायमस्वरूपी खाते मिळवणे आवश्यक आहे. त्याला पॅन नंबर म्हटलेला आहे. तो पॅन नंबर सुद्धा आवश्यक असतो. आणि निर्यात कर अधिकारी, विक्री अधिकारी इत्यादीकडून निर्यात पतपत्र व महानगरपालिकेकडून हमीपत्र मिळवणे आवश्यक आहे. मध्यस्थाची नेमणूक म्हटलेलं आहे की ज्यामध्ये मध्यस्थाची नेमणूक की नोंदणी झाल्यानंतर विदेशातील आदेश मिळण्यासाठी निर्यातदार मध्यस्थाची किंवा विक्री प्रतिनिधीची नेमणूक करत असतो. की तोही भाग आहे. आपण तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये याची माहिती आपण कंटिन्यू करूया. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. गुड डे.